जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव श्रीराम समर्थ शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिलभ्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं माता रामो पिता रामचन्द्रः दक्षिणे लक्ष्मणो यस्य मनोजवं शरणं प्रपद्ये जन्मनामार्थमाला वासनामात्मकेला जयामुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ति महाराज की जय 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 रघुवीर समर्थ इथे आपली तारोनी प्रपंच मुमुक्षु जनालानी अध्यात्म चर्चा करोनी बहुरूप देण्याची नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर मी इथे अहमद करिश्मा म्हणतो त्याचे कारण म्हणजे मारुतीचे स्मरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे अजूनही पुण्यामध्ये हेब्बळीमध्ये आहोत ना ते सगळे इथे येण्यासाठी म्हणजे सगळ्यांचे लक्ष इकडे येण्यासाठी आपण हनुमान चालीसा म्हणतो सगळे आम्ही इथे आहोत. हे व्यंकापूर फार मोठे क्षेत्र आहे.
विशेषतः महाराजांच्या या संप्रदायामध्ये याला फार महत्व आहे. त्याची भूमिका, पार्श्वभूमिका अशी आहे, इथे जवळ एक डंबळ म्हणून गाव आहे आणि सोरटूर म्हणून इथून अगदी जवळ आहे 2 किलोमीटर. त्या डंबळमध्ये एक देसाई म्हणून होते. त्यांचेच वतन इथे सोरटूर मध्ये सुद्धा होत. इथे एक वाडा होता, तिथे एक वाडा. ते काही दिवस इथे राहायचे, काही दिवस तिथे राहायचे. मोठे असे जमीनदार होते. त्यांच्या घरी ते प्रतिवर्ष न चुकता तिरुपतीला जात असत. त्या आयुष्य त्यांनी पुष्कळ वर्ष म्हणजे अगदी म्हातारे झाले तोपर्यंत न चुकता बैलगाड्यावर घेऊन जायचं. त्यावेळी मुक्काम करत 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 ते तिरुपतीला जायचे. आपले सगळे कुटुंब घेऊन जायचे. असे होता होता ते म्हातारे झाले. फार सज्जन होते, भक्त होते आणि रोज म्हणजे ते व्यंकोबाची पूजा करायची आणि ते विशेषतः लक्ष्मी व्यंकटेश्वर विशेष त्यांची भक्ती होती. भगवंत हे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, म्हणजे तिथे वैकुंठ मध्ये बाकी सगळे आहे, ऐश्वर्य आहे तिथे, सगळे म्हणजे हे आहे, पण तिथे प्रेमाचे फार म्हणजे कमतरता आहे, टंचाई आहे. तिथे प्रेम मिळत नाही. म्हणून देवा भगवंताला सारखे कोणी प्रेमी असतील तर त्यांच्याबद्दल त्याला जास्त ओढ असतो. त्याला तिथे प्रेमाची फार म्हणजे कमतरता आहे. म्हणून तो शोधत असतो, जो कोणी मला खऱ्या प्रेमाने माझे म्हणजे भक्ती करतो का, असे शोध. परवा एका प्रवचन मध्ये सांगितलं की या पृथ्वीमध्ये विशेषतः भारतमध्ये एक मुलाचे जन्म झाले, मुलगा असो मुलगी असो, जन्म झाले की तिकडे ब्रह्मलोक मध्ये गोंधळ उडतं. काय म्हणून गोंधळ उडतं? या जीवाचा जो मुलगा किंवा मुलगी होऊन जन्माला आलेला असतो ना, त्याचे स्वागत करण्याकरता तिथे गोंधळ उडतं. हे करा, ते करा, इकडे माळ घाला, इकडे हार घाला, तिथे मधुप्रकाची तयारी करा वगैरे. अरे तिथे एखादे मूल जन्माला आले, ते ब्रह्मलोक मध्ये कशाला एवढे गोंधळ? त्यांना वाटतं की हा तरी ब्रह्मलोकापर्यंत येईल की काय. मग ते थोड्या इथले म्हणजे 100 वर्ष आणि तिथले म्हणजे 2 मिनिट ब्रह्मलोकाचे आयुष्याचे, त्यांना 2 मिनिटांमध्ये निराश होऊन जात. ज्या मुलासाठी ते इतके धडपड करत होते स्वागत करण्याची, तो काही येण्याचं लक्षण दिसत नाही. म्हणून ते निराश होऊन दुसऱ्या मुलाचे वाट बघू लागले. पण आता तरी त्यांना म्हणजे तिकडे कोणी भेटतच नाही, कोणी तिथपर्यंत कोणी जातच नाही. असू दे, भगवंताला भक्तीची भूक आहे, भावाचा भुकेला भगवंत. त्याला प्रेमाची खूप म्हणजे वेळ लागलेला. तो अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तुझ्यावरच्या प्रेमाचे मी वेडा झालेलो आहे. त्याला प्रेमाची वेळ असते. तसे हे देसाई जे होते, देशगती पुष्कळ होती त्यांची, मोठे श्रीमंत होते. इथे हे सुद्धा सगळे त्यांचेच जमीन आणि असे त्यांच्या घरी गायी वगैरे सुद्धा पुष्कळ होते. 100-150 गायी, वासरू, अमुक तमुक सगळे. तर ते रोज चरायला इथे येत असत.
ते म्हातारे झाले तेव्हा त्यांना फार वाईट वाटू लागलं. इथून तिथपर्यंत बैलगाडीमध्ये मी कसे जाऊ शकतो, म्हणजे इथून काय तरी 300-400 किलोमीटर. तेव्हा ते रडू लागले. देवासमोर बसून रात्री, देवा आता तुझे दर्शन नाही, मला फार दुःख होत आहे. महाराज म्हणाले, कधी आम्ही 2 थेंब अश्रू देवासाठी म्हणून आम्ही घातलेला आहे का? जगासाठी आम्ही घागरे भरून भरून आपले अश्रू काढतोय, पण भगवंतासाठी आपल्या डोळ्यातून 2 अश्रू येईल, 2 थेंब. महाराज हयात असताना 3 वेळ तो राम रडला. त्यांचे किती प्रेम असेल त्या देवावर, असू दे. तसेच एक दिवस रात्री हे देवासमोर बसून रडू लागले, भगवंता आता तुझं दर्शन कसे होईल. असे रडता रडता तसे झोपून गेले. तेव्हा त्यांना दृष्टांत झालं. स्वप्नामध्ये साक्षात व्यंकटपती येऊन सांगितलं, काळजी करू नको, तुझ्या अगदी जवळ मी तिथे येऊन तुला भेटतो. त्याचे एक लक्षण सांगून ठेवतो तुला. म्हणा, जिथे तुझ्या जी काय गायी वगैरे आहे, त्या गायीमध्ये एक गाय जिथे जाऊन रोज परत येताना, चढून परत येताना तिथे जाऊन तो आपोआप दुधाची धार काढते, तिथे मी आहे, असं त्यांना दृष्टांत झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या मुलाला सांगितले, तू लक्ष दे, कुठली गाय कुठे धार काढते. त्यावेळी जिथे आता आपण भगवंताला टाकतो आहोत, तिथे ते गायीचे शेण टाकण्याचे उचल लावतो. इकडचे तिकडे पडलेले सगळे शेण आणून तिकडे टाकत. दुसऱ्या दिवशी तो मुलगा सारखे सगळ्या गायींना बघत होता की येताना संध्याकाळी एक गायी लपून तिकडे येऊन आपोआपच धार काढ. तो एकदम त्याला हे वाटतो, त्याला तो ओळखत राहतो. आणि घरी जाऊन त्या देसाईनं सांगितले, ही गाय जी आहे तिथे एक ठिकाणी आपोआपच आपल्या उकिरड्यावर आपलं दूध घाल. मग त्यांना इतका हे झालं, आनंद झाले. दुसऱ्या दिवशी ते आले सकाळी कुठे. मग त्यांनी हे काढून बघितले तर सध्या तुम्ही आतमध्ये ज्या व्यंकोबाचं दर्शन घेता, म्हणजे केवळ एक असे दगड होत, त्याच्यावर असे बारीक रेषा. पण दृष्टांत झालेले असल्यामुळे त्यांनी त्याच्या दगडालाच साक्षात भगवंत समजले आणि समजून त्यांना खूप आनंद झाला. मग सगळे ते काढले वगैरे आणि हे देऊळ बांधले. मग रोज दर्शनाला यायचं, अभिषेक करायचं वगैरे वगैरे चालले. मग नंतर पुढे त्यांना वाटू लागलं की आपण याचे सगळे पुढे सगळे व्यवस्था वगैरे करू शकणार नाही. म्हणून वाटून त्यांनी इथे कुठली शंकराचार्य मठ म्हणून आहे, त्या शंकराचार्यांना हे सगळे व्यंकटापूरचे जायदाद त्यांना देऊन टाकले. आणि त्यानंतर ब्रह्मानंद महाराज इथे आले. इथे त्यांनी तपश्चर्या केली. पहिल्यांदा ते शास्त्र विद्वान, त्यांना वाटलं की त्याच्यामध्ये काय अर्थ. षडंगादिवेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यं करोति गुरोरत्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं. षडंगादिवेद षट्शास्त्र, षडंगादिवेदो मुखे शास्त्र विद्या. वेदाध्ययन शास्त्राध्ययन सगळे झाले, पण त्याला जर गुरुच्या चरणी जर प्रेम नसेल, भक्ती नसेल, काय ततः किं ततः किं, काय समाधान होण्यासाठी. अध्ययन केले म्हणून काय समाधान होतं, पैसे मिळवले काय समाधान होतं. तेव्हा त्यांना वाटतं की नको, आपल्याला आपण काहीतरी भगवंताची भक्ती, नामस्मरण, उपासना वगैरे करू, भगवंताचे दर्शन करून घेऊ. म्हणून ते इथे जवळ कप्पत गुड्ड म्हणून आहे,
डोंगर, त्या डोंगरावर 6 महिने राहिले, फक्त कंदमूळ खाऊन राहिले. नंतर त्यांना दृष्टांत झालं की इथे गणकोबाचे सान्निध्य आहे, इथे येऊन तू तपश्चर्या कर. मग इथे आले. त्यांच्या आधी एक बाई, म्हणजे इथे हे आहे जवळपास एक गाव आहे, त्या गावची ती बाई आपल्या मुलीला घेऊन इथे राहिली होती. ते गावोगावी हिंडून थोडे पैसे वगैरे हे करायचे. आणि नंतर ती बाई, म्हणजे ती हे महाद्वार जे आहे त्या बाईने बांधलेले आहे. त्यानंतर ब्रह्मान महाराज आले. मग ते 9 महिने राहिले. त्यावेळी इथे जंगल, म्हणजे असे चिते वगैरे चिरते वगैरे यायचे, असे सगळे म्हणजे प्राणी वगैरे येत असत. पहिल्यांदा ते इथे जवळपास गाव आहे परतूर म्हणून, तिथे जाऊन मधुकरी घेऊन येऊ लागले. मग लोक म्हणू लागले की आमच्या घरी घ्या, आणखीन थोडं घ्या, हे घ्या. मग त्यांना वाटतं की हे नको. मग ते कोणी आपण आणून दिलेले खाऊन जप करू लागले. तेही त्यांना नको वाटत, ती उपाधी नको. ते लोक येऊन बसायचं, आमच्या मुलाला अजून कुठे नोकरी नाही, आमच्या मुलीचे लग्न नाही, हे म्हणायचं की हे सगळे सोडून दिले. मग तेही सोडून दिले. ते लोक येऊ लागले की ते कुठेतरी जाऊन झाडामागे लपून बसायचं. ते गेल्यानंतर बाहेर यायचं. ते हे असतं ना दुर्वाचे रस काढून पिऊन नामस्मरण. मग किंवा लक्ष्मी व्यंकटेश ते रोज 1 ते 8 प्रदक्षिणा घालायचे. इथे सगळे जंगल होतं, काटे कुठे होते, ते सगळे स्वच्छ करायचे. असे वगैरे झाल्यानंतर त्यांना दृष्टांत झाले की तू उत्तर भारतकडे जा, तुला तिथे तुझे सद्गुरू वाट पाहत आहे. मग हे असे उत्तर भारत फिरत गेले. इंदोरमध्ये त्यांना महाराज असे हे व्यंकापूर. नंतर महाराज सुद्धा इथे आले आणि त्यांनी सुद्धा बघितले. त्यावेळी एक लहान देऊळ तेवढे गाभारा तेवढे होतं, ते फक्त रेषा दिसत होत. महाराज म्हणजे बघा, ही रेषा जे दिसतात ही साक्षात व्यंकोबा. आता तुम्ही बघा की ते जवळजवळ 1.25 इंच वाढलेलं आहे, त्याला कवच वगैरे घालतात. म्हणजे जडवस्तूमध्ये सुद्धा भगवंत कसे प्रगट होतो असो ते. त्या व्यंकापूर म्हणजे हे व्यंकापूर. ब्रह्मानंद महाराज गळधडी राम मंदिर बांधल्यावर 1913 मध्ये महाराज देव ठेवले. मग पुढे 5 वर्ष राहिले. तेव्हा त्यांना इथे आले आणि बघितले सगळे काय. मग त्यांनी ब्रह्मानंद महाराजांनी ही पोवळी बांधली. ते बादामीहून दगड आणून बांधायचे. ते दगड आणण्यासाठी बादामीला जाऊन ते डोंगरातले दगड खरेदी करून तिथून इथे ट्रेनमध्ये याच्यामध्ये वाघीमध्ये आणण्यासाठी ते स्टेशन मास्टर समोर हात जोडून उभे राहिले. तेवढे दगड तुम्ही गदगला पाठवून द्या. नाही भटजी, आज नाही होणार, उद्या या म्हणायचं. त्याला काय माहिती हा माणूस काय आहे. मग नंतर तिथे थांबून ते दगड गदग पर्यंत यायचे. नंतर हे असतं ना महिष, ते काय म्हणतात त्याला, महिषच म्हणतात. त्याचे गाडी असायचे. महिषांच्या गाडीमध्ये घालून इथपर्यंत आणून त्यांनी हे बांधले. एकदा बांधलेले पडले, परत बांधले. असे त्यांनी फार कष्ट करून त्यांनी महाराजांची ही सेवा केली. आणि इथे त्यांनी सगळे जमीन घालून दिले पूजेसाठी. म्हणजे सगळ्या आलेल्यांना अन्नदान तेव्हापासून आहे. मध्ये थोडे दिवस गोशाळा नव्हती म्हणून आम्हाला वाटलं की आम्ही हेपळले येऊनच गोशाळा वगैरे सुरू करू म्हणून. तिथे आम्ही तिथली गाई वगैरे आणून ते आम्ही ब्रह्मानंद महाराजांनी बांधलेली गोशाळा होती, त्याला दुरुस्त करून घेऊन आता आम्ही बघतो तिथे बघू. ते सगळे दुरुस्त करून तिथे गोशाळा चालू केले. आणि आता 2 वर्ष झाले नवरात्रीचा उत्सव
आम्हीच येऊन हेब्बाळ्याहून येऊन इथे जवळजवळ रोज हजारो लोकांचे जेवण होतं. आम्ही खर्च करून वगैरे इथे सेवा म्हणून करतो. बेळसरीला रामनवमी उत्सव आम्हीच करतोय, कोणाकडून काही पैसे न घेता. म्हणजे सहज जे काय आम्हाला लोक देतात त्या पैसेने इथे आम्ही रोज हजारो लोकांना जेवायला वगैरे घालतो. अशा या सान्निध्यामध्ये आम्ही आलेलो भगवंताची आता आरती वगैरे होईल, गोदान पण होईल आता. आणि आरती वगैरे झाल्यानंतर आपण प्रसाद घेऊ. गणपती मलामहे कवी कवी नाम पवत्रावतमं देशराजं ब्रह्मणां ब्रह्मद्रानसंयोनोतरस्येतसाधारं सत्योमिवातितापनं तैत्रदे रामनाथा वाचं कृतान् यच्चन्द्रमसि यज्जानो तत्तेजो विद्युमानकम् नामानिश्यत भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं प्रतिसंगमितो अक्षरपतितो मम अक्षरादपितोत्तमः सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रं विदमुक्तमानव एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम ब्रह्मांडा होते वेडे वज्रपुचे करुषे तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पातानसे आरत देखले डोळा गासले सूर्यमंडळ वाढता वाढता वाढे भेटले शून्यमंडळ गणधान्य पशुरुदी पुत्र पौत्र सर्वग्रे पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संग्रादी रोगव्याधी समस्ते नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पत्र श्लोकी लाभली शोभली भली त्रुडदेव सत्यदेव संज्ञानग्रामे रावणासिया गरणो कपिकुलास मंडल रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति इति श्री रामदास सुरतं संग्रहनिर्सरं श्रीमती स्तोत्रं संपूर्ण प्रथम पाठ सेवार्पण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमानमार्गी हरि अंजनी सूता रामदूता परंजना महाबली प्राणनाथ रूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति द्वितीय पाठ सेवार्पण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमानमार्गी हरि अंजनी सूता रामदूता परंजना दुर्गे होली संजय हो संख्यात करणारे रामदासी अग्रण्यो कपिकुलास मंडल रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति तृतीय पाद सेवार्पणं भीमरूपी पुण्यवंता पुण्यशीला पावना परिदोषका गुलाबी फुलीवा हो आवेचे उंडला पुढे काळाजीचा रुद्रांगी देवता आपलीवे ब्रह्मांडी वालेने नो आवळे ब्रह्मनी नेत्रांगी झाली अंबरा पुढे राडिया पुछले पुढे माता गेली गुणये
पूज्य करू शके तयासी पूर्ण श्री ब्रह्मांडी महाराज आज पुढे देव वाचले सूर्यमंडळा वार्ता वार्ता वाले वेदे सूर्यमंडळा धराने सुबुद्धी पुत्र पौत्र समग्रे पावती दुर्ग विद्याधी सोदमाले करुण्या भूतप्रे संतारी रोगयादी सुमसाई नासरी गुरुने चिंता आनंदे जीवनश्रे एकदा राजोगी लाभले शोभले तुलरे योग संदेह संख्यात द्रवारे रामदासी रगन बिंदु सिमरणो रामरूपी रामानुजने घोषणास्मि इति श्री रामदास सुरंदर श्री मारुति स्तोत्र संपूर्ण एकादश सेवा रामानंद प्रहलाद महाराज की जय रामानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय हरि 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 रघुपति राघव राजा राम पति रघुपति राघव राजा राम जय जय रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता जय जय रघुपति राघव राजा राम पति पावन सीता रघुपति राघव राजा राम पति पावन सीता समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजर सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजर सद्गुरु श्री रामानंद महाराजर सद्गुरु श्री प्रल्हाद महाराजर लक्ष्मी व्यंकटेशाच्या कारडीमध्ये आतापर्यंत कारडीमध्ये लक्ष्मी श्री लक्ष्मी व्यंकटेशाच्या आणि महारुद्र मारुतीच्या अनुग्रहाने तुम्ही पुण्याहून हेपळीपर्यंत पोहोचला. हे आम्ही पोहोचलो असं नाही, त्यांनी आम्हाला इथे पोहोचवलंय. सुरक्षित आम्ही इथे आलो. परवा आम्ही पंढरपूरच्या गोंदावलीच्या यात्रेला गेलो होतो. 4 दिवस 2 तारीख पासून 5 संध्याकाळ रात्रीपर्यंत 600-650 लोक होते. म्हणजे किती सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या म्हणजे रोडवर किती असुरक्षितता आहे, किती ऍक्सिडेंट होतात, किती काहीतरी करतात. पण महाराजांनी आम्हाला तुम्हाला सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना मला सारखे हे वाटायचं की काय महाराजांची कृपा आहे. एकालाही कोणालाही काही गाडीला म्हणा माणसाला म्हणा काही 60 वाहन होते एकंदर. त्यातले 40 क्रुझर, 35-40 क्रुझर आणि 20-25 कार एवढे मोठे घेऊन आम्ही सुरक्षित जाऊन आलो. हे त्यांची कृपा आहे, त्यांचा सत्ता आहे.
कसे आपण इथपर्यंत आलो हे महाराजांच्या कृपेने, आपल्या सद्गुरूंच्या कृपेने इथे आलो. खरोखर सगळ्यांना खूप बरं वाटलं, समाधान वाटले. आणि मुख्य म्हणजे त्यांचे भगवंताचं दर्शन झाले, पूजन झाले, प्रसाद झाले, तीर्थ झाले. एकदा काय झालं की महाराज दहीवडीला गेले होते. तेव्हा तिथे केळकर म्हणून जज होते. तिथे केळकर म्हणून महादेव चिंतामणी केळकर, नरसिंह चिंतामणी केळकर हे टिळकांच्या बरोबर असायचे. नरसिंह केळकर, नरसिंह केळकर जे होते ते फार मोठे विद्वान होते. ते लोकमान्यांचे राईट हँड. त्यांना पुणेमध्ये एकदा मोठा सत्कार झाला. सहज आठवण झाली म्हणून सांगतो, संदर्भ आला. काय म्हणून सत्कार झाला की साहित्य सम्राट म्हणून त्यांना पदवी द्यायची. पदवी देऊन सत्कार, सत्कार वगैरे झाले. नंतर ते बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, माझ्यामध्ये असे काय मोठे साहित्य आहे म्हणून तुम्ही मला साहित्य सम्राट म्हणून पदवी देता. ज्ञानेश्वरीच्या एक एक ओवीला असे 10 साहित्य सम्राट पदवी देण्यासारखे. त्यांचे थोरले बंधू महादेव चिंतामणी केळकर हे दहिवडीमध्ये जज होते. ते महाराजांकडे अनुग्रह घेतलेला होता. आणि तो सुद्धा एक प्रसंग आहे ते काय नको. आणि महाराज गेलेले असताना ते भेटायला आले. सहज महाराज विचारले, रावसाहेब, तुमच्या आयुष्यामध्ये चिरस्मरणीय असे घटना कुठले कुठले आहे, असे कुठले घटना आहे की आपण ते वारंवार स्मरण करावं. ते म्हणाले की आम्ही लौकिक बुद्ध्या बोलणारे, व्यावहारिक बुद्ध्या. मी अमक्या वर्षी जन्म झाले, अमक्या वर्षी माझी मुंज झाली, मी अमक्या वर्षी LLB झालो, आणि नंतर अमक्या वर्षी माझं लग्न झालं, मग LLM झालो, वकील झालो, इकडे तिकडे जाऊन आलो, दिल्ली अमुक तमुक पारण, मग जज झालो, अमक्याला भेटले, तमक्याला भेटले, जवाहरलाल नेहरूला भेटलं वगैरे वगैरे सांगितलं. तेव्हा असं का महाराज म्हणत बसले. तेव्हा शेवटी महाराज काय विचारले, रावसाहेब, या सगळ्या प्रसंगामध्ये मी तुम्हाला भेटलो हे कुठेतरी बसलं. आम्ही आपल्या आयुष्यातले अल्बम करून ठेवलेलं असतं. त्या अल्बम मध्ये वरचेवर बघण्यासारखे फोटो म्हणजे जेव्हा आम्ही व्यंथापरला गेलो होतो, टप्पळेला गेलो होतो आणि तिथे सत्संग झाला, अशा फोटोच आपण वरचेवर बघायचे. बाकीचे काय लग्नाचे मुंजीचे फोटो काय बघत राहणार, नाही का? ते अल्बम, एवढे मोठे अल्बम, आणि आलेल्यांना जर दाखवायला गेलं तेही कंटाळून गेलेले असतात असे फोटो बघायला. सुद्धा काय त्यात यांना हात कुंकू लावले, ते त्यांना कुंकू लावले, असू दे. मला काय म्हणायचं की हे आपले आयुष्यात अशा घटनेलाच म्हणत. परवा आम्ही पांडुरंगाचं दर्शन झालं, 4 तास आम्ही रांगेत उभे होतो. आणि नंतर विजापूरला गेलो होतो. तिथे रुक्मांगद पंडित म्हणून फार थोर सत्पुरुष होऊन गेले. विजापूर जिल्ह्यामध्ये 5 असे सत्पुरुष झाले, एकाच काळात झाले. त्यांना त्यांचे वैशिष्ट्यावर त्यांचे आपण नाव म्हणजे लक्षात ठेवू शकतो. त्यातले हे 5 जे होते त्यातले एक योगी, भोगी, रोगी,
त्यागी असे होते. पण त्यातले हे रुक्मांगद पंडित जे होते हे रोगी होते, स्वतः वैद्य आणि स्वतः भवरोग वैद्य असून रोगी होते दैहिकदृष्ट्या. एक योगी महिपती राय म्हणून होऊन गेले. गुरुदेव दांडेंचं एक पुस्तक आहे, पाथवे टू गॉड इन कन्नडा लिटरेचर. त्याच्यामध्ये त्यांनी त्या महिपती रायांच्या बद्दल लिहिलेले आहे. त्या काळामध्ये संबंध कर्नाटकमध्ये एवढा मोठा योगी नव्हता, तेवढे म्हणजे त्याचा खोल अनुभव असलेला योगी नव्हता. मला काय म्हणायचं आहे की त्यांचे दर्शन झाले हे आपल्या आयुष्यातले खरे म्हणजे वास्तविक आपल्याला आतून काहीतरी देणाऱ्या घटना आहेत. बाहेरच्या ज्या घटना आम्ही प्रसंगामध्ये जातो ते सगळे घेणारे आहेत, काढून घेणारे घटना. हे आत म्हणजे साठण्यासारखी गोष्ट आहे. ठाईत बैसवणी करा एक चित्त हृदयी साठवावा पांडुरंग असं आहे. असू दे, आम्ही इथे आलो, भगवंताचे दर्शन झाले, इथे आपण या मारुतीचे दर्शन घेतले. या मारुतीबद्दल सांगायचं म्हणजे ब्रह्मानंद महाराजांच्या आधीपासून हा मारुती इथे आहे. जसे लक्ष्मी व्यंकटेश आहे तसे हे सुद्धा पहिल्यापासून आहे. पण सहज इथे माझे वरचेवर येणे जाणे सारखे असत. तर एकदा मी सहज काय म्हटलं की इथल्या ट्रस्टी लोकांना हे काय होती परिस्थिती की हे एवढे गाभारा तेवढे होते. इथे एक मोठा कट्टा होता, उघडा कट्टा, त्या फरशा सुद्धा असे असे झाले, कुणाला बसता येत नव्हतं. मलाच वाटलं की आपण हे काहीतरी जीर्णोद्धार करू. म्हणून मी इथल्या ट्रस्टीने म्हटलं की मी हे सगळे व्यवस्थित एक जीर्णोद्धार करू आपण. करा म्हणाले. मग हे सगळे जे काय गाभारा तेवढे सोडून हे सगळे आम्ही हेब्बळदेहून गडी घेऊन येऊन आमच्या पैशानेच आम्ही सिमेंट खडी काय जे असेल ते सगळे मटेरियल सुद्धा घेऊन ते इथे असे हे बांधले. म्हणजे काय झालेलं आहे, एकदा मी दक्षिणेश्वरला गेलो, तिथे विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांचं मंदिर बघितलेलं पाहिजे. आम्ही कर्नाटकमध्ये हजारो उपासना केंद्र केलेले आहे, सैकडो घरोघरी उपासना चालतात सुद्धा. पण काय आहे की ते त्या घरामध्ये ते असतात तोपर्यंत ते दुसऱ्या गावाला गेले की उपासना केंद्र गेला. म्हणून मला काय वाटू लागले, काही गावामध्ये महाराजांचेच मंदिर बांध असे डोक्यात येऊन ते कोरोनाचे हे सगळे झाल्यानंतर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू केलं. आतापर्यंत आमचे मंदिरांचे लिस्ट किती आहे, 52 मंदिरांचं बांधकाम चालू आहे. काही कंप्लीट होऊन पूजा चालली. तुम्ही हेब्बळीमध्ये बघितलं ते सगळे आम्हीच आल्यावर बांधलेले आहे. आणि दुसरा आणखी पुष्कळ ठिकाणी असे जिथे आमचा काही संबंध नाही अशा ठिकाणी जाऊन जिथे म्हणजे ते त्या गावचे लोक सुद्धा आमच्या गावी एक मंदिर आहे पडलेलं आहे, तुम्ही ते बांधून द्या. हो म्हणतोय. असे आमचे 52 मंदिरांचे बांधकामाचं काम चालू आहे. महाराज सगळ्या ठिकाणी महाराजांचेच मंदिर 20-22 आम्ही बांधू लागले. याशिवाय मारुतीचे मंदिर वगैरे काही जीर्णोद्धार करणे, काही बांधणे, अशापैकी हा एक आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतं की काहीतरी आपल्याला सॅटिस्फॅक्शन, आपण आयुष्यभर पैसे मिळवायचे, कमवायचं, खायचं प्यायचं आणि आपल्यासाठी म्हणून खर्च करायचं. मी पण माझेपणामध्ये आयुष्य घालवतो, त्याला अहंकार ममकार म्हणतात. भगवंतासाठी म्हणून काय करतो असे जर आपण विचार केला, मंदिराचं बांधायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये. तुम्ही जे काय 3 दिवसाचं हे कार्यक्रम ठेवून घेतलेलं आहे ते अगदी अप्रतिम आहे. असे वरचेवर व्हायला पाहिजे. यावेळी आला, सत्संग झाला आणि याला लिंक पाहिजे का नको पुढे.
माझ्या डोक्यात अजूनही पुष्कळ विषय येतात, हे सांगायला पाहिजे, ते सांगायला पाहिजे. मी म्हणजे गेल्या 68 पासून आतापर्यंत कमीत कमी 5 भाषेमध्ये 5000 पुस्तक वाचले आणि 100 पुस्तक लिहिलेले आहे. ते राहू द्या, 1000 किताबों से जो नहीं मिलता है वो साधू के सहवास से. त्या सत्संगासाठी म्हणून, केवळ सत्संगासाठी म्हणून मी 10,000 मैल पायी प्रवास केले. कित्येक साधू संतांच्या सहवासात महिने, 2 महिने, 3 महिने, नेमावर मध्ये 3 सत्पुरुष होते, त्यांच्याजवळ मी 3 वर्ष राहिलो. नर्मदा प्रदक्षिणा केली तेव्हा. म्हणून सत्संग हा फार महत्वाचा. परवा सुद्धा मी काल सुद्धा सांगितलं. त्यामुळे हा सत्संग घडणे आणि आम्ही प्रपंचातून काहीतरी इकडे तिकडे करून वेळ काढायला पाहिजे. हे प्रपंच काय आम्हाला सुटत नाही आणि हा प्रपंच काय आमचा पुरुषार्थ नाहीये. प्रपंच करायला आम्ही जन्माला आलेलोच नाही. काहीतरी करून भगवंताचे साक्षात्कार करून घेण्यासाठी आम्ही आलेलो. प्रपंचाच्या डोळ्यात धूळ टाकून तुम्ही परमार्थ साधून घ्या. मला कोणी वाईट म्हणणार नाही. देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी कोणाचेही ऐकू नका. आई वडिलांचे ऐकू नका, नातेवाईकांचे ऐकू नका, तुम्हाला पाप लागणार. स्वार्थासाठी तुम्ही आई वडिलांचे नाही ऐकला तर पाप लागणार. मी, माझी बायको, माझी मुलं सुखी राहू देत म्हणून आई वडिलांना आम्ही हेपडेला राहावं म्हटले तर पाप लागेल. कळत नाही. आम्ही हेपडेला येऊन राहिलो तर मोठे काम आहे. असू देत, तुम्हाला यायला पाहिजे असे म्हणत नाही. काहीतरी करून चालून घ्या. माझी कळकळीची विनंती अशी आहे, वर्षात 1 वेळ नाही, 2 वेळ नाही, 3-4 वेळ असे येत राहा. काय तिथे बसला की इथे येता. 2 दिवस वेळ मिळाले की होऊन जात. आणि सगळे एकदमच यायला पाहिजे असंही नाही. ज्यांना जमतं ते यायचं, 2 दिवस राहायचं, सत्संग करायचं. आम्ही लोकांना जे सांगत बसलेलो असतो ना, ते सहज येऊन बसलेल्यांना कित्येक त्याचा उपयोग होऊन असे असल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आता आम्हाला कुर्तकोटीला जायचं. आधी आम्ही हुलकोटीवरूनच कुर्तकोटीला जातो. हुलकोटीमध्ये चहा तयार आहे. तिथे चहा घेऊन कुर्तकोटीला जाऊन तिथे महाराजांचं दर्शन घेऊन, रामाचे दर्शन घेऊन, तिथे महाभागवतांच्या बद्दल आणि सहज लक्षात आठवलं म्हणून सांगतोय. ब्रह्मानंद महाराज इथे जेव्हा होते तेव्हा नवरात्री उत्सव करायचा. काय माणूस होता खरोखर. सद्गुरूसाठी त्यांनी काय 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 केले हे जर आपण वाचलं, ऐकलं तर आश्चर्य वाटतं. त्यांनी महाराजांची आज्ञा कशी पाळली एकच उदाहरण सांगितलं. एक दिवस महाराज काय म्हणाले, सकाळी ब्रह्मानंद बुवा, आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, तयारी करा, घोड्या वगैरे. होय महाराज. त्यांनी घोडा वगैरे तयार केला, पत्राशा, आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू सगळे घेतले. ते सगळे म्हणजे पूर्वी एक पिशवी अशी असायची की पुढे मागे दोन्हीकडे त्या खांद्यावर घालून घ्यायची. त्याच्यामध्ये सगळे महाराजांचे वस्तू घातले आणि त्यांनी महाराज आले घोड्याकडे आणि महाराज म्हणाले की सहज महाराज म्हणाले, ब्रह्मानंद बुवा तुम्ही पण चला म्हणाले. महाराज म्हणाले, एकच असा शिष्य होऊन गेला तोच मला खऱ्या अर्थाने ओळखला. म्हणजे महाराज ब्रह्मानंद महाराजांच्या विषयी त्यांचं केवढं प्रेम होतं. ते प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्य आणि देहाचे किंचित सुद्धा देहाकडे लक्ष न देता किती त्यांनी सेवा केली. तसे ब्रह्मानंद बुवा तुम्ही पण चला म्हणा. काय घोड्यावर बसायचं.
गुरु बरोबर होय महाराज म्हणाले. पुढे 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 महाराजांचा घोडा मागून ब्रह्मानंद महाराज पळत होते. तेही आपल्यासारखेच माणूसच आहे ना, त्यांचे हाड मांसाचा देह आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथून 50 मैल आहे पंढरपूर गोंदावले. किंचित सुद्धा मध्ये न थांबता काय म्हणजे हे एक भडजी माणूस. ब्रह्मानंद महाराज म्हणजे काय एक भडजी माणूस. हे काय रेसकोर्स मध्ये रेसमध्ये फर्स्ट आलेले आहे का, पळण्यामध्ये एक्सपर्ट आहे असं काय आहे. आणि अक्षरशः पंढरपुरापर्यंत काटे कुटे खड्डे दगड. पण महाराज त्यांचा घोडा कधी पळायचं, कधी सावकाशी चालायचं, कधी इकडे तिकडे जायचे काट्या कुट्यामध्ये. पण ब्रह्मानंद महाराज सारखे त्याच्यामध्ये. काही कादंबरी नाही आहे. आपण आपले काय तर लिहिले असं नाही. तिथे गेल्यावर सगळे महाराजांच्यासाठी कधी घोड्यावरचं कंबळ अंथरून त्याच्यावर काहीतरी कपडे घालून महाराज विश्रांती घ्या. महाराज म्हणाले ब्रह्मानंद बुवा स्वयंपाक करा. स्वयंपाक इकडे तिकडे भांडी घेऊन आले आणि काहीतरी सामान आणून त्यांनी स्वयंपाक. तोपर्यंत 10 साडेदहा वाजता. आता महाराज जेवायला बसले. महाराजांना वाढले. तेवढ्यात महाराज काय म्हणाले, ब्रह्मानंद बुवा आपले पंचक्रोशी राहिले की. ब्रह्मानंद महाराज मी करून देतो. पंचक्रोशी म्हणजे 15 मैल पंढरपूरच्या भोवती. ते 15 मैल पळून येऊन बरोबर 2 वाजता महाराजांच्या समोर उभे राहिले. महाराजांच्या डोळ्यात महाराज म्हणाले शिष्य असावा असे देव. एक दिवस गिरवीला चालले. जाताना म्हणजे 12 वाजले दुपारी, उन्हाळ्याचा दिवस. अप्पासाहेब भडगावकर होते. अप्पासाहेब भडगावकरनं महाराज म्हणाले अप्पासाहेब टांग्याची तयारी करा. टांगा सगळे तयार झाले. अप्पासाहेब भडगावकर आधी टांग्यावर बसून महाराजांना हात धरून महाराज या. आणि ब्रह्मानंद बुवा मागे हात जोडून उभे होते. तेव्हा टांगाने चालली. तेव्हा महाराज अप्पासाहेब महाराजांना काय म्हणाले, ब्रह्मानंद महाराजांना सुद्धा बसायचं. तेव्हा महाराज काय म्हणले, ब्रह्मानंद बुवा तुम्ही पण चला म्हणा. इथून 12 मैल. ब्रह्मानंद बुवा त्या उन्हाळ्याच्या त्या म्हणजे तापलेल्या धुळाच्या रस्त्यात जमिनीवर पळत चालले. तेव्हा एक 5-6 मैल गेल्यावर महाराज काय केले की आपल्या पायातला खडाऊ खाली. ब्रह्मानंद महाराजच्या दिवशी ते पादुका हातात घेऊन डोक्यावर घेऊन पळू लागले. आल्यावर अप्पासाहेब भडगावकर भाऊसाहेबांना काय म्हटले, भाऊसाहेब आज ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांची आज्ञा मोडली. ब्रह्मानंद महाराज आणि आज्ञा मोडली हे कसे शक्य आहे. शक्यच नाही म्हणाले. मग त्यांना बोलवलं काय झालं. तेव्हा ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, ते मला चला म्हणाले. ते चढा नाही म्हणाले, चला म्हणाले. त्यांच्या मागे चालू. तेव्हा मला चांदणीमध्ये चालण्यासारखे वाटत. जेव्हा त्यांनी पादुका टाकली, ते पादुका डोक्यावर घेऊन पळू लागलो, तेव्हा अक्षरशः बर्फामध्ये चालतो की काय असं वाटलं. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, अप्पासाहेब ही आज्ञा मोडण्याचे लक्षण आहे का.
असे ते ब्रह्मानंदीचे असताना नवरात्रीचे वेळी त्यांचे काय हौस असायचे. महाराजांचं काय किती केले तरी त्यांना तृप्ती व्हायची. ते नवरात्रीमध्ये जवळपासच्या सगळ्या गावामध्ये आम्हाला खवा पाहिजे, आम्हाला ते पाहिजे ते पाहिजे असे खवा आणायचे, तूप खूप आणायचे आणि नवरात्रीमध्ये तूप घालायचे. ते रात्री सगळीकडे असे म्हणजे मशाला लावून 10-12 लोक बसायचे. मोठा परात, तो परात आमच्या इथे आश्रम मध्ये आहे, आमच्याकडे आहे, ते ठेवलेलं आहे, त्याला प्रेम घालून ठेवलेलं आहे. तर त्या पदार्थामध्ये खवा घालायचे, साखर वगैरे मिसळलेले आणि फेडे करत बसलेले तेव्हा महाराजांच्या गोष्टी सांगायच्या आणि ते ऐकता ऐकता लोकांना त्या बसलेल्यांना तेव्हा म्हणजे उजेडला हे कळायचं आणि असे करता करता ते असे करायचं आणि असे मारायचे. तेव्हा भीमराव गाडगोळे बाजूला बसले, त्यांचे सहज लक्ष ते आता म्हणणार की महाराज त्याच्यावर श्रीराम म्हणजे असे हे होत. ते एकदम म्हणाले बोरसट का पैस म्हणाले ते असे म्हणायचे. आणि नवरात्रीमध्ये तुळशी वाहायला इथे डोंगरामध्ये तुळशीचे झाड असते. एक गावाहून मुलं यायची, तरुण मुलं तुळशी आणायला. असे एका गावाहून छप्पी म्हणून गाव आहे, तिथले एक 10-12 मुलं आलेली. ते उन्हामध्ये फिरून फिरून ते तुळशी आणायचे. ते त्यांना वाटलं की काय आता किती भूक लागलेली आहे. एक ब्रह्मांड म्हणजे 1-2 लाडू मिळाले असते तर किती छान झाले असते असे त्यांच्या मनात येण्याचं उशीर. ते असे येऊन वळले. तिथे ब्रह्मानंद महाराज एवढे मोठे याच्यामध्ये पातेलीमध्ये बेसनाचे लाडू घेऊन उभे होते. अरे मुलांनो, किती वेळ झाले, तुम्हाला भूक लागली असेल, हे घ्या म्हणून 2-3 लाडू असू दे. असे ते ब्रह्मानंद महाराजांचे स्थानाला आम्ही आलो आणि दर्शन झाले. आता आपण कोटीला निघू. सद्गुरुनाथ महाराज की जय.